नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण शेकडेवारी हे टॉपिक बघणार आहे। राणे सरांची सिरीज आपली चालू आहे, त्याच्यामधला आजचा टॉपिक आहे आपला शेकडेवारी। आपण कंटिन्यू याला आता सिरीज म्हणून पूर्ण करू, ठीक आहे। आपले बरेच दिवसानंतर आपण यूट्यूबला आलो आहे, तर आपण हळूहळू एक एक टॉपिक आता कवर करू। इथून आपण कंटिन्यू आपली सिरीज किंवा व्हिडिओ कंटिन्यू इथून येईल। चला आता आजचा टॉपिक आहे आपला शेकडेवारी। शेकडेवारी सांगायचं कोणाला, महत्त्वाचं ते आहे। आधी आपण बेसिक बघू की शेकडेवारी कोणाला सांगायचं आहे। बघा, शेकडेवारी म्हणजेच काय, एखाद्या संख्येची तुलना जेव्हा आपण 100 सोबत करत असतो त्याला आपण काय म्हणतो, शेकडेवारी। कोणत्याही संख्येची तुलना जेव्हाही आपण 100 सोबत करत असतो त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो, शेकडेवारी, ठीक आहे। म्हणजे शेकडा म्हणजे आपल्याला माहिती आहे की शेकडा म्हणजेच काय, 100, म्हणजे एखाद्या संख्येची तुलना 100 सोबत करणे म्हणजे शेकडेवारी म्हटलंय मी। आणि याला आपण डिनोट कसं करतो किंवा दाखवतोय कसं, तर या प्रकारे दाखवतो आपण, हे चिन्ह आहे, ठीक आहे। तर आपल्याला आज बेसिक काही भाग आपण फास्टली कव्हर करू, नंतर आपण प्रश्नाकडे येऊ की प्रश्नाचे आन्सर आपण किती फास्ट काढू शकतो आणि किती प्रकारे आपण काढू शकतो, ठीक आहे। व्यवस्थित पूर्ण बेसिकपासून तर आपण आपल्या प्रश्नावर येऊ, जे आपली सिरीज चालू आहे राणे सरांची, तिकडे येऊया आपण। आपल्याला हे क्लिअर झालं की शेकडेवारी म्हणजे आपण क्लिअर करून दिलं की एखाद्या संख्येची तुलना 100 सोबत करणे म्हणजेच काय, शेकडेवारी। पुढे आपण असं म्हणू शकतो की कोणतीही संख्या स्वतःला किती टक्के असते म्हटलं तर 100% सांगायचं। कोणती संख्या, जगातील कोणतीही संख्या असेल तर ती स्वतःला किती टक्के असते, 100% असते, ठीक आहे। आता आपण काही बेसिक भाग घेऊ याच्यामध्ये। बेसिक काय आहे बघा, थोडंसं आपल्याला अपूर्णांकामध्ये शेकडेवारीला कन्वर्शन करता आलं पाहिजे, ठीक आहे। त्याच्यातले मी काही घेतोय, ठीक आहे। बघा आता की समजा अपूर्णांकाला किंवा अपूर्णांकाचा आपल्याला शेकडेवारीत किंवा शेकडेवारीला अपूर्णांकात, तर आपण कसं करू शकतो बघा। आता मी एक सिम्पली सांगतोय आणि आपण क्वेश्चनकडे येऊ नंतर। पहिलं बेसिक आधी समजून घ्या की बेसिक काय आहे। बघा, आपण अपूर्णांकाला शेकडेवारीत कन्वर्शन करताना समजा मी 1/1 लिहिलं, तर 1/1 याला शेकडेवारीत कन्वर्शन करायचं असेल तर याला गुणिला किती करायचं, 100, ठीक आहे। म्हणजेच किती टक्के, 100%। इथून आपण काय शिकतो की अपूर्णांकाला शेकडेवारीत रूपांतर करताना गुणिला 100 घेणे, ठीक आहे। म्हणजे याचा अर्थ काय, 100%ची किंमत किती, 1। आपण पुढं ते हळूहळू तुम्हाला समजून जाईल। पहिल्या प्रश्नावरून समजलं नसेल किंवा पहिल्या बेसिकवरून, तर दुसरा आहे समजा 1/2 घेतलं, 1/2 ला टक्क्यामध्ये किती लिहितो आपण, तर 1/2 गुणिला काय, 100 म्हणजे किती, 50%। इथून आपण काय शिकत आहे की अपूर्णांकाला शेकडेवारीमध्ये कन्वर्शन करताना काय येते ते, ठीक आहे। म्हणजे आपण असंही सांगू शकतो की 100% म्हणजे 1, तर 50% म्हणजे 1/2, ठीक आहे। पुढचं जर म्हटलं आपण 1/3 लिहितो म्हटलं, तर 1/3 म्हणजे 1/3 गुणिला 100 तर किती, 33.33%। म्हणजे आपण काय केलं इथं, सिम्पली जर आपण लिहितो म्हटलं तर आपण अपूर्णांकाला आपण कशात कन्वर्शन केलं, शेकडेवारी, ठीक आहे। म्हणजे यावेळेस आपण काय करतो, जेव्हा अपूर्णांकाला शेकडेवारीत रूपांतर करत असतो त्यावेळेस गुणिला 100 करतो, आणि शेकडेवारीला अपूर्णांकात रूपांतर करतो तेव्हा भागीला 100 करत असतो, ठीक आहे। म्हणजे आपण इथून सिम्पली काय समजत आहे की 50% म्हणजे किती, 100% म्हणजे किती, आणि 33.33% म्हणजे किती, असे बरेचसे आहे। जर 1/4 लिहितो म्हटलं तर 1/4 म्हणजे किती टक्के, 1/4 म्हणजेच 1/4 गुणिला जर 100 लिहितो म्हटलं तर किती टक्के, 25%। म्हणजे आपण इथून काय शिकतोय, 25% म्हणजे 1/4 लिहा, 33.33% म्हणजे 1/3 लिहा। म्हणजे मला जेव्हाही क्वेश्चनमध्ये 33.33% जर दिसत असेल तर त्यावेळेस मी काय वापरणार, 1/3, ठीक आहे। इथून आपले कॅल्क्युलेशन इझी होतात। हा काही फ्रॅक्शन भाग आहे। 1/5 जर म्हटलं तर 20%, ठीक आहे। 1/5 इथं आपण लिहितो म्हटलं 1/5 म्हणजे किती टक्के, तर 1/5 गुणिला 100 जर म्हटलं तर किती टक्के, 20%। आता इथून असे बरेच आहे। आता तुम्ही हे सरळ लिहायचे बाकीचे। 1/6 म्हटलं तर किती, 16.66%, 1/7 म्हणजे 14.28%, 1/8 म्हणजे 12.5%, याचा आपल्याला वापर करायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर 1/9 म्हटलं तर 11.11%, ठीक आहे। 1/10 जर म्हटलं तर 10%, ठीक। हे कॅल्क्युलेशनचा भाग आहे। आता मी याच्यातले काही स्किप करतो, तुम्हाला समजलं असेल की नेमकं कसं येते ते, कारण की आपल्याला क्वेश्चन कव्हर करायचे आहे। बेसिक तुम्हाला फक्त माहीत असणे हे बेसिक तुम्हाला यायला पाहिजे, या उद्देशाने आपण ओझरता आढावा घेतला की बेसिक नेमकं काय। आता समजा मी म्हटलं की 1/8 असेल, त्याला आपण काय लिहितो, 12.5%। कसं आलंय ते पुन्हा एकदा रिपीट करून देतो की 1/8 गुणिला 100 किती येणार, हे 12.5%। म्हणजे 12.5%ची किंमत अपूर्णांकामध्ये काय येते, 1/8 येते, आणि 1/8ची शेकडेवारीमध्ये किंमत किती येते, 12.5% येत असते। हे आपण इथून
बघितले. ठीक आहे, आपल्याला मॅक्झिमम काय काय वापरावं लागते बघा. आता 1/5 झालं आपलं. समजा आपल्याला कधी 5% म्हटलं, 5% म्हणजेच काय 1/20 म्हणजे 1/20ची किंमत जर म्हटलं तर 1/20 गुणिले 100 तर किती टक्के 5%. म्हणजे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये बघा दोन्ही जमलं पाहिजे. अपूर्णांकाला शेकडेवारीत आणि शेकडेवारीचा अपूर्णांकात हे काही मुद्दे तुम्हाला क्लिअर करतं, कारण पूर्ण घेणं इथं पॉसिबल नाही, कारण की आपल्याला क्वेश्चन कव्हर करणं आहे. तुम्हाला बेसिक भाग येत असेल किंवा एक ओझरता आढावा म्हणून आपण हे कव्हर केलं आहे, बाकीचं तुम्ही कव्हर करायचं. पण प्रत्येक प्रश्नामध्ये हे आपण अप्लाय करू शकतो का की फ्रॅक्शनच बघा, जिथं फ्रॅक्शननं निघत नाही तिथं आपण काय करतो ते क्लिअर करून देतो. हे समजलं असेल, याच्या ॲप्लिकेशनवर आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. आता कन्वर्शन करायचं असेल जेव्हा एक्झामला येईल आणि मला हे डाटा आठवत नाही तर त्यावेळेस काय करायचं, पर्सेंटेज दिलेले असतात आपल्याला प्रश्नामध्ये. फॉर एक्झाम्पल मला एखाद्या वेळेस देऊन दिलं समजा 20%, 20%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितात तेही सांगून देतो. बघा पहिले अपूर्णांकाचं शेकडेवारीत आता आपल्याला आठवलं नाही की याला आपल्याला अपूर्णांकात कसं करायचं तेही सांगून देतो. की बघा 20 म्हटलं तर हे 20 जसाल तसे लिहायचं आणि टक्के म्हणजे भागीला काय 100. म्हणजे इथं आपण काय करत आहे, शेकडेवारीला म्हणजे शेकड्याला आपण अपूर्णांकात रूपांतर करतोय तेव्हा भागीला काय होतो 100, आणि जेव्हा अपूर्णांकाला शेकडेवारीत रूपांतर करतो त्यावेळेस गुणिला काय असतो 100. मग इथं आपण कॅल्क्युलेशन करा, 20 × 20 20 × 100 म्हणजेच काय 1/5. म्हणजे 20%ला आपण अपूर्णांकात म्हणजेच फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो तर 1/5 काय लिहितो 5 लिहितो. हा बेसिक भाग आहे. आता हे तुम्ही प्रॅक्टिस करायचं 1 ते 20 पर्यंत असं लिहून काढायचं आणि बघायचं. एवढं काम तुम्हाला करावं लागेल, कारण आपल्याला जर व्यवस्थित बेसिक आणि आपल्याला कॅल्क्युलेशन येण्यासाठी किंवा आपल्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपल्याला इतका भाग करावा लागेल. सविस्तर मी तर घेणार नाही, कारण की आपल्याला क्वेश्चन घ्यायचे आहे. ठीक आहे, तर आपण काही हे मुद्दे घेतले ते तुम्हाला समजलं असेल. म्हणजे 20%ला फ्रॅक्शनमध्ये असं दुसरं भाग आहे की याला वापर कसा करायचा. आता एक्झाममध्ये वापर कसा करायचा तिकडे येऊया आपण, की वापर कसा करायचा एखाद्या टक्केवारीचं. ठीक आहे, आता समजा 20% आहे तर 20%ला आपण फ्रॅक्शनमध्ये काय लिहिले, दुसरं घ्या समजा कोणी म्हटलं की 30%, तर 30%ला फ्रॅक्शनमध्ये म्हणजेच अपूर्णांकात आपण काय लिहू शकतो तर 30% म्हणजेच काय हा 30 लिहा इथं आणि टक्क्याचे भागीला काय 100. ठीक आहे, हे 30 भागीला काय 100. मग 30/100 म्हणजेच काय 3/10. म्हणजे अपूर्णांकामध्ये 30%ला आपण काय लिहितो 3/10. हे तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये आणून सोडवायचं आहे. ठीक आहे, किंवा प्रॅक्टिस करायचं व्यवस्थित, याला समजून घ्यायचं की बेसिक भाग काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ॲप्लिकेशन म्हटलं मी की याचा वापर कसा करायचं. जेव्हाही प्रश्नामध्ये मला दिलेला असते, ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. आता जेव्हाही मला प्रश्नामध्ये दिलेला असते, काय दिलेलं असते, ठीक आहे, किंवा आपल्याला प्रश्न कसे येतात तिकडे येऊया. बेसिककडे जातोय आणि याचा वापर कसं करायचं तिकडे आपण येऊ. बघा जेवढे आपले प्रश्न आहे सरांच्या पुस्तकामध्ये, राणे सरांच्या, त्याच्यामध्ये जर आपण नमुना 1 2 3 बघितले तर याच बेसिसवर आहे. तर आधी हे क्लिअर करू, नंतर आपण प्रश्नाकडे येऊ. ठीक आहे, आता इथपर्यंत समजलं आहे तुम्हाला की आपण कन्वर्शन केलं आहे, याचा वापर कसा करायचा. आता समजा मला वापर जर म्हटलं, आता व्यवस्थित कोणताही 1% घ्या. ठीक आहे, समजा 25 घ्या, 20 घ्या, 30 घ्या, 40 घ्या, आपल्याला कोणतंही एक घेऊ, 12.5 घेऊ, जे वाटते ते घेऊ आपण. ठीक आहे, आता समजा आपण इथं म्हटलं की 10% म्हटलं तर 10%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो आपण, तर 10%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहिणार आपण 1/10, कारण की 10/100 0 कटला तर राहते का 1/10. याचा अर्थ काय 10%ला फ्रॅक्शनमध्ये 1/10 लिहिलं. पण वापर कसं करतो, जेव्हाही मला प्रश्नामध्ये म्हणते की एक संख्या 10ने वाढवल्यास किंवा एका वस्तूची किंमत 10ने वाढलीस किंवा एका वस्तूवर 10% नफा कमवल्यास, त्यावेळेस आपण याला अपूर्णांकात कसं लिहू शकतो, म्हणजे फ्रॅक्शनमध्ये कसं लिहू शकतो. बघा 10%ला अपूर्णांकात आपण 1/10 लिहिलं, 10% वाढ असेल. मग बघा इथं 1 हा कितीला डिनोट करतो 10ला, आणि 10 कोणाला 100ला. म्हणजे आपण 100ला सोडत नसतो, ती किंमत 100चीच असते, परंतु ती चेंज होत असते, कारण की आपण त्याचे तुकडे कसे करतो. 100चे तुकडे किती करतो, 20% करतो, 15% करतो, 40% करतो की 50% करतो. त्यानुसार हे खालची किंमत चेंज होत असते, परंतु त्याची किंमत किती असते 100%. समजलं नसेल तुम्ही पुन्हा बघा, एक अजून पुन्हा घेतोय की समजा 50% असेल तर 50% म्हणजे 1/2 म्हणजे एक तुकडा कितीचा 50चा, तर 2 तुकडे कितीचे 100चे. म्हणजे इथं हे 2 कोणाला डिनोट करतो 100ला. इथं बघा आपण 10% 1/10 म्हणजे आपण काय म्हटलं आहे आता की 1/10 म्हणजे 10 तुकडे कितीचे 100चे. इथं 1/2 2 तुकडे कितीचे 100चे. म्हणजे छेदामध्ये जी संख्या असते ही कोणाला डिनोट करते, म्हणजे कोणाला दर्शवते तर 100%ला दर्शवते. पण आपण ते किती टक्क्यामध्ये घेतो हे महत्त्वाचं असते. ठीक आहे, म्हणजे इथं खाली बघा 2 आलं. आता इथं बघा 1/8
12.5% म्हणजे 1/8. उलटं विचार करा तर 1/8 म्हणजे इथं एक तुकडा कितीचा 12.5चा, तर 8 तुकडे कितीचे 100चे. म्हणजे हा तुकडा जो आहे हा खालचा छेद हा कोणाला डिनोट करतो आपल्याला 100ला. ठीक आहे. पण सगळे प्रश्न यांना पॉसिबल आहे का की आपण फ्रॅक्शननं सोडू शकतो? तर मी असं नाही म्हणेल की सगळे प्रश्न आपण फ्रॅक्शननं सोडू शकतो, परंतु 70 ते 80% प्रश्न असे आहे जे आपण फ्रॅक्शननं सोडू शकतो. हे कुठे कुठे वापरतो आहे आपण? तर शेकडेवारीवर जेवढेही चॅप्टर अवलंबून आहे, फॉर एक्झाम्पल सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, ह्या सगळ्या प्रश्नामध्ये किंवा सगळ्या चॅप्टरमध्ये आपण हे वापरू शकतो. ठीक आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे, आपण हे क्लिअर केलं आहे. ठीक आहे. बघण्यापेक्षा आपण असं म्हणू की हे आपण क्लिअर केलं आहे. आता पुढचा भाग काय की शेकडेवारी काढताना इतक्यानुसारच काढता येतात काय की याचे दुसरे प्रकार आहे. एक बेसिक तुम्हाला बेसिक माहीत आहे. आता हे क्लिअर झालं म्हणजे बेसिक कोणतं जे ऑलरेडी आपण पुस्तकात किंवा कुठेतरी बघितलेलं आहे ते आपल्याला माहीत आहे. आता प्रत्येक शेकडेवारीचा अंक किंवा शेकडेवारी हे अपूर्णांकात रूपांतर करणे पॉसिबल नसते. त्यावेळेस काय करायचं? फॉर एक्झाम्पल समजा मी म्हटलं की 13%, याला अपूर्णांकात कसं लिहायचं? कारण 13 तर ही मूळ संख्या आहे किंवा विषम आहे. मग हे 13%ला फ्रॅक्शनमध्ये काय करायचं? तर हे 13% जर म्हटलं तर 13% म्हणजेच काय 13/100 भागी जात नाही, लहान रुपये होत नाही. यावेळेस काय करायचं? म्हणजे असे काही नंबर आहे की ज्याला आपण कन्वर्शन नाही करू शकत, मग त्यांचा वापर कसा करायचा? मग याला सोडवायचं कसं? आता बघा आपण प्रश्नाकडे येऊ. प्रश्नावरून तुम्हाला मी सगळे सविस्तर सांगून देईल. ठीक आहे. म्हणजे तुमचं नमुना 1 नमुना 2 हा कवर होऊन जाते, जरी मी पुस्तकातले प्रश्न घेत नसेल परंतु इथून आपल्याला कवर होतात. बघा आता काही प्रश्न घेतोय मी की जे फ्रॅक्शनमध्ये निघून जातात आणि काही प्रश्न फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकात आपण कन्वर्शन करता येतं. मग त्याला कसं सोडवायचं ते सगळं बघू. आता एक प्रश्न घेतोय मी आणि एकच प्रश्न तिन्ही म्हणजे आपण बेसिक, त्याच्यानंतर फ्रॅक्शन आणि त्याच्यानंतर विदाउट फ्रॅक्शन कसं सॉल्व्ह करायचं व्यवस्थित लक्षदायक प्रश्न घेऊ आपण, कोणताही काही फरक पडत नाही. आता एक क्वेश्चन घेतला आपण, समजा एक क्वेश्चन घेतला की मी असं म्हटलं की 140चे आता दिले इथं. ठीक आहे. 140चे 10% कोणते घ्या? आपण समजवण्यासाठी असं लिहिलं की 140चे किती 10%. याची बेसिक मेथड काय आहे? तर बेसिक मेथड आपली अशी आहे याची की समजा आपण लिहितो 140, 4चे अर्थ गुणाकार सगळ्यांना मध्ये 10% म्हणजेच काय 10/100. ठीक आहे. इथून आपण करतो 0 0 हा 0 हा 0, तर उत्तर आला किती 14. तर किती 140चे 10% म्हणजे किती आलं 14. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. अच्छा दुसरी मेथड काय याला सोडवण्याची? ठीक आहे. ही बेसिक आहे, फक्त समजून घ्या अप्रोच की आपल्याला काय करायचं आहे एक्झामला. ठीक आहे. तुम्ही असंही सोडू शकता, उत्तर निघते काही प्रॉब्लेम नाही, पण प्रत्येक वेळेस 100 कटेल का हा प्रश्न आहे आपला. मी काय म्हटलं की प्रत्येक वेळेस 100 कटेल का समजवण्यासाठी एक प्रश्न 3 मेथडनं कसं सोडवायचं आपण तिकडे, ही पहिली मेथड झाली. अच्छा दुसरं याच प्रश्नाला 140चे मी पुन्हा तेच प्रश्न लिहितो 140चे 10% आणि 10%ला मी आत्ताच म्हटलं तर 10%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो आपण 1/10. ठीक आहे. 1/10 मग इथं 1/10 लिहितं 0 0 कटला, उत्तर आला किती 14. असंही करू शकता. अच्छा तिसरी मेथड काय याची तिकडे येऊया आपण. पहिली बघा जे आपण आधीपासून शिकत आलो ते, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मॉडिफाय केलं म्हणजे अपूर्णांकात कन्वर्शन केलं आणि उत्तर काढलं. तिसरी मेथड काय आहे याला सोडवण्याची ते बघा. 140चे 4चे अर्थ गुणाकार 10% आहे, तर सरळ 10ने गुणून टाकायचं. ठीक आहे. हे कधी कामी येते हे मेथड, जे तिसरी जे मेथड आहे कधी कामी येते? जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेशनला त्रास जाते, म्हणजे 100 कटत नाही किंवा पाड्यात येत नाही संख्या, त्यावेळेस आपल्याला तिसरी मेथड कामाची. बघा मी काय म्हटलं आहे, जेव्हाही आपल्याला फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकात कन्वर्शन करता येत नाही किंवा कॅल्क्युलेशन करण्यास त्रास जातो त्यावेळेस आपल्याला तिसरी मेथड अप्लाय करायची असते, म्हणजे वापरायची असते. ती कशी वापरायची बघा. आता 10% आहे. अशा 10% आहे तर 10%ला आपण काय लिहितो मी इथे लिहून टाकतो 10/100 समजवण्यासाठी. सिम्पली कॅल्क्युलेशन करायचं, वरच्याचं गुणाकार करून घ्यायचं. ठीक आहे. हे 14 1 14, त्याच्यावर आले किती 2 0 भागिला काय 100. ठीक आहे. इथून काय बघा 1400 भागिला काय 100. समजून घ्या मी काय बोलतो ते 1400 भागिला 100 आहे, परंतु इथं गुणाकार आहे किंवा कटकेचा तुम्ही म्हणत असाल की मास्तर कापत का नाही, मला आपल्याला सांगायचं आहे ते लक्षात घ्या. आता इथं कटत आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही 0 0, पण प्रत्येक वेळेस कॅल्क्युलेशन हा तसा येणार नाही. कधी कधी आता मी प्रश्न घेणारच आहे पुढं तुम्हाला समजवण्यासाठी. मग 1400 भागिला 100 यावेळेस काय करायचं, वरच्यांचा सरळ गुणाकार करायचा. किती आला होता इथं वरच्यांचा गुणाकार किती आला होता 1400. ठीक आहे. आता मी इथं लिहितो किंवा इथं लिहिलं 1400 भागिला काय 100, तर त्यावेळेस गुणाकार जो आला तो लिहून घ्यायचा आणि उजवीकडून 2 संख्या सरकून टाकायच्या, म्हणजे 1 आणि 2 म्हणजे किती 14.0 म्हणजेच काय 14. ठीक आहे.
अच्छा 2च घर का सरकवले? कारण की भागीला 100 असेल याचा अर्थ काय, वरी 2 घरं सरकवतात. फॉर एक्झाम्पल लहानपणी आपण भरपूर केले, 34/10 असेल तर आपण काय लिहून टाकतो 3.4. याचा अर्थ काय, 1 वर शून्य किती आहे, 1 शून्य आहे, म्हणून वरी जी संख्या आहे उजवीकडून एक संख्या सोडून आपण काय देऊन देतो पॉईंट, तर 3 पॉईंट किती 34 लिहितो आपण. ठीक आहे. मग 100 असेल तर 2 संख्या सोडायच्या, 1000 असेल तर 3. पण शेकडेवारीमध्ये किती असणार आहे, भागिलेमध्ये 100 असणार आहे. ठीक आहे. आता एकच प्रश्न आपण अप्रोच सांगितलंय. ठीक आहे. आता वाटत असेल की हे तर सोपं होतं की 0 0 कापायचं. आता थांबा थोडं 2 मिनटं, म्हणजे 2 मिनटं म्हणण्यापेक्षा आपण क्वेश्चनकडे जेव्हा आता पुढचा प्रश्न बघा आता कसा आहे ते. समजा पुढचा प्रश्न मला असा दिला आता 13चे समजा 11% म्हटलं. आता नाही 11%ला आपण अपूर्णांकात रूपांतर करू शकत. ठीक आहे. कारण की अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपण अपूर्णांक म्हणजे काय लहान रूप करू शकत नाही. अच्छा एकदम बेसिक जातो म्हटलं 13 गुणिले 11/100 इथंही कटत नाही. मग आपण काय करतो, खूप मोठा कॅल्क्युलेशन करतो, मग बघतो भाग जाते की नाही जात, मग आपण वाटलं तो सोडवतो ना तर एक्झामला सोडून देतो. तसं नाही करायचं. बघा आता काय करायचं, सिम्पली सांगतोय. आता याचा फ्रॅक्शनमध्ये येत नाही म्हणून मी तिसरी मेथड का महत्त्वाचे ते सांगितलं. इथं आपल्याला माहीत होतं कटते, पण इथं कटत नाही कारण की 11% म्हणजे 11/100 लिहिलं, पण 100च्या पाड्यातनं 100 यांना 13च्या पाड्यात येत ना 11च्या पाड्यात. मग काय करायचं त्यावेळेस बघा व्यवस्थित समजून घ्या. या दोघांचा सरळ गुणाकार करायचा. 11 गुणिले 13. मग 11 गुणिले 13 करतो म्हटलं 11 3 33 उरले 3, 11 1 11, 11 3 11 3 किती 14. किती आलं उत्तर 143. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे आलंय. अच्छा टक्के म्हणजे भागीला किती असतात 100, तर इथून उजवीकडून 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचं, तर 1 पॉईंट किती 43. खतम झालं आपलं आन्सर. काय केलं आहे आपण, गुणाकार केलं आणि उजवीकडून 2 घर सरकवले. हे कधी करायचं, जेव्हाही फ्रॅक्शनमध्ये म्हणजे आपण अपूर्णांकात संख्या लिहू शकत नाही किंवा आपल्याला कॅल्क्युलेशन करायला त्रास जाते त्यावेळेस सरळ गुणाकार करणे आणि उजवीकडून 2 संख्या सोडून पॉईंट देऊन देणे, आपलं उत्तर निघते. ठीक आहे. म्हणजे तिन्ही मेथड का कामाच्या आहे, कारण की प्रत्येक प्रश्न हा एका मेथडनं निघत नसतो. म्हणजे आपल्याला हा जो भाग आहे हा कॅल्क्युलेशनचा भाग आहे, तर एका मेथडवर किंवा एका पद्धतीवर आपल्याला अवलंबून राहता येत नाही. आपल्याला सगळ्या मेथड आल्या पाहिजे. ठीक आहे. तरच आपल्याला पूर्ण क्वेश्चन एक्झाममधले जमतात. आपण जर म्हटलं की सगळे प्रश्न शॉर्ट ट्रिकनं सोडवतो, पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. सगळे प्रश्न एकाच मेथडनं, तुम्हाला बेसिक यायला पाहिजे, पण बेसिकसोबत कधी कधी आपल्याला बाकीचे ॲडव्हान्स बेसिक सगळं झालं पाहिजे. ठीक आहे. तरच आपल्याला गणित पूर्ण होईल. ठीक आहे. म्हणजे पूर्ण आपल्याला प्रश्न गणिताचे येईल. ठीक आहे. पुढचा एखादा प्रश्न याच प्रकारचा घेतला तर काय होणार आहे, तिकडे येऊया आपण. पुढचा प्रश्न घेतला. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशनला आपल्याला त्रास जातो. ठीक आहे. मला असं दिलं की 15चे 7% किंवा 17% देणारा काही देऊ शकते. 15चे 7% बराबर किती, तर आपण पहिलं बघतो असं 15 गुणिले 7/100. इथं कॅल्क्युलेशन करतो, मग इथं 3, मग अजून कॅल्क्युलेशन. मी काय म्हटलं आहे, सिम्पली जेव्हाही आपल्याला त्रास जाते त्यावेळेस ज्या संख्या दिल्या त्यांचं काय करून टाकायचं गुणाकार. तर 15 जर म्हटलं तर 15 किती होते, सगळ्यांना येते. 15 किती 105 टक्के आहे. टक्के म्हणजे भागीला 100 असणार, तर उजवीकडून किती संख्या सोडायच्या, 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचं. मग 1 आणि 2, तर उत्तर आलं किती 1.05 झालं आपलं उत्तर. ठीक आहे. म्हणजे आपण असंही करू शकतो. ठीक आहे. आपण कधी तसं अप्लाय केलं की नाही मला माहीत नाही, परंतु हे आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. आपण एक्झाम देतो तर एक्झाममध्ये आपला जिकडून वेळ वाचेल जेवढं लवकर होईल, मग ती मेथड बेसिक असो, ट्रिक असो की तुमच्या मेथड असो, फक्त आपल्याला एक्झाममध्ये सगळे प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि सगळ्या प्रश्नासाठी आपल्याला वेळ मिळाला पाहिजे, हा आपला उद्देश आहे. ठीक आहे. चला आता आपण येऊ आता प्रश्नाकडे. समजलं असेल काही वरचा मी बेसिक भाग घेतला. ठीक आहे. सगळं बेसिक घेणं पॉसिबल नाही इथं. ठीक आहे. आपल्याला प्रश्नही कव्हर करायचे आहे. इतकं तुम्हाला येत असेल एवढं समजून आपण पुढे जाऊ आणि क्वेश्चनकडे येऊ की आता क्वेश्चन कसे दिले. चला राणे सरांच्या पुस्तकात आता राणे आपण चालू करू. याच्यावरचे प्रश्न पुस्तकसोबत व्हिडिओ पाहताना पुस्तकसोबत ठेवत चला, म्हणजे तुम्हालाही काही अडचणी असेल किंवा सोडवायचं असेल सोबत तर होऊन जाते. चला आता येतो आपण प्रश्नाकडे. एकदम बेसिक सरावासाठी जो प्रश्न दिले तिकडे येऊ आपण. बघा 1200चे 15% दिले.
वेगवेगळ्या प्रश्न त्याला आपण सोडू शकतो. 1200चे 15% काही प्रश्न मी घेतो, काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो आणि ते फ्रॅक्शनची थोडी प्रॅक्टिस करून घ्या. ठीक आहे, त्याचा वापर कसा करायचा जसे जसे प्रश्न येईल आता इथून आपण ते सांगत जाऊ. बघा पहिला प्रश्न काय सांगतोय. ठीक आहे, पेज क्रमांक 173 नवीन आवृत्तीचा म्हणजे नवीन पुस्तकाचा. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की 1200चे 15%. याला सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही फ्रॅक्शनमध्ये त्याला सोडू शकता. ठीक आहे, त्यानंतर गुणून म्हणजे गुणायचं आणि दोन संख्या उजवीकडून सोडून द्यायचं तसेही सोडू शकता. आणि एक ट्रेडिशनल मेथड म्हणजे आपली बेसिक मेथड त्याने सोडू शकता. तिन्ही मेथडनं सांगतो, लक्षात घ्या एक प्रश्न आहे म्हणून. आता सगळे प्रश्न तिन्ही चारी मेथडनं सांगणं पॉसिबल नसते. आता इथं सांगतोय मी. बघा पहिला आहे तर 1200 चाचीचे अर्थ गुणाकार 15%. तर एकदम बेसिक लिहिलं तर 15/100. ठीक आहे, इथं 2 0 कॅन्सल. तर उत्तर येणार किती 12 × 15 किती 180. सोपं आहे, तर आपल्याला जमून गेलं. पण मी काय म्हटलं प्रत्येक वेळेस भागीला प्रत्येक वेळेस कटेल याची गॅरंटी नाही. त्यावेळेस काय करायचं म्हटलं होतं गुणणे आणि आलेल्या उत्तराच्या उजवीकडून 2 संख्या सोडून काय देणे पॉईंट देणे. अशा दोनच संख्या सोडून का पॉईंट देणे, कारण की टक्केवारीमध्ये भागीला किती असतो 100 असतो आणि 100 असेल म्हणजे आलेल्या उत्तराच्या उजवीकडे 2. 10 असेल तर 1, 1000 असेल तर 3 संख्या सोडायच्या आलेल्या उत्तराच्या कुणीकडून उजवीकडून. ठीक आहे, म्हणजे इकडून सोडायचं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा याला दुसऱ्या प्रकारे आपण अजून कसं सोडू शकतो. तर 1200चे 15% फ्रॅक्शनमध्ये लिहिताना आपण 3/20 लिहितो. हे आलं पाहिजे की कसं आलं ते तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, इथं 0 0 कटला 2 1 2 2 6 12 60 साइन 3 किती 18 झालं. आपलं आन्सर किती आलं 180. अच्छा, तिसरी मेथड काय आहे तर तिसऱ्या मेथडमध्ये काय म्हटलं मी 1200 × 15 सरळ गुणाकार करणे आणि 2 घर सरकवणे. याच्यापैकी जे सुटेबल जाते त्यानं सोडवायचं. फक्त मी अप्रोच सांगत आहे की आपण एका प्रश्नाला किती मेथडनं सोडवू शकतो. ठीक आहे, इथं कॅल्क्युलेशन करा. हे 2 0 आहे, हे 15 2 30 हातचाला 3 15 1 15 15 आणि 3 18. आलेल्या उत्तराला उजवीकडून किती घर सोडायचे किंवा किती संख्या सोडायच्या 2 संख्या सोडून पॉईंट द्यायचं. मग 1 आणि 1 किती 2 म्हणजे 180. तर उत्तर आले किती 180. ठीक आहे, मग सगळ्यामध्ये आता ज्यानं सोपं जाते त्यांना सोडवा. ठीक आहे, फक्त एक प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला सांगून दिलंय, तुम्हाला समजलं असेल. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया आपण. चला पुढचा प्रश्न असं सांगतो की 825चे 4%. 825चे 4%. आता याला तुम्ही 4/100 घेऊनही सोडू शकता. ठीक आहे, आता ज्या मेथडनं तुम्हाला सोपं जाते तसं सोडवा. ठीक आहे, 4/100 घ्या किंवा मी 4नं गुणुनी करू शकतो. हे 4 5 24 उरले किती 2, 4 2 8 2 10 उरला 1, 4 8 32 आणि किती 33. 2 घर उजवीकडून 2 घर सोडले तर उत्तर आलं किती 33.00 म्हणजे किती 33 झालं आपला आन्सर. ठीक आहे, ते आपल्यावर म्हणजे मी काय केलं या दोघांचा गुणाकार केला आणि आलेल्या उत्तराला उजवीकडून 2 संख्या सोडून काय देऊन दिला आपण पॉईंट दिलं. ठीक आहे, तुम्हाला 4/100 घेऊन सोडवायचं असेल तसं सोडवा. फ्रॅक्शननं सोडवायचं असेल तर तसंही सोडवा. ठीक आहे, आपल्याकडं ऑप्शन आहे. एक्झामला ज्या ऑप्शननं आपल्याला सोपं जाते त्या ऑप्शननं त्याला सोडवायचं. बघा पुढचा प्रश्न आहे 30चे 12%. आपण ओरली काढू शकतो. 30चे किती टक्के म्हटलं 12%. सोडवायची गरज नाही पडत. 12 किती 36 360. 2 घर सरकवा 3 पॉईंट किती 60. खतम झाला आपला आन्सर. ठीक आहे, किती वेळ लागते रे क्वेश्चन पाहिल्या आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे, 15चे 15% म्हटलं तर 2.25. कसं काय 15चे किती टक्के म्हटलं 15%. फ्रॅक्शनमध्ये करा नका करू. 15 × 15 किती 225. उजवीकडून 2 संख्या जर सोडला तर उत्तर आलं किती आपलं 225. हे आपला अप्रोच आहे की आपण एक्झामला कसं सोडू शकतो. ठीक आहे, बघा आपण जर ठरवलं नाही तर आपण कसंही सोडू शकतो आणि किती फास्ट सोडू शकतो. फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. ठीक आहे, समजलं असेल उत्तर काय आलं. बघा पुढचं दिलेलं आहे 150चे 11%. 150चे किती टक्के 11%. 150चे किती टक्के 11%. ठीक आहे, तुमच्या नजरेवरून जाऊ हे प्रश्न बेसिकवाले. 150चे 11%. आता बरेच विद्यार्थी काय करतात 11/100 नाही करायचं आपल्याला. 11/100 11ला आपण फ्रॅक्शनमध्ये लिहिलं क्या लिहू शकत नाही किंवा 11/100 करतो म्हटलं तर शेवटी 30 पूर्ण कॅल्क्युलेशन होत नाही. मग म्हणजे पूर्ण छेदामध्ये असणारी संख्या कटत नाही तर त्याच्यापेक्षा सरळ गुणाकार करायचं. हे 0 11 5 55 5 11 1 11 11 आणि 5 किती 16. 2 घर सरकवायचे 16.50. खतम झालं आपला आन्सर. किती वेळ लागला आपल्याला सोडवायला ते आपल्यावर आहे. तुम्ही किती फास्ट करता ते तुमच्यावर. बघा पुढचा प्रश्न आहे 18चे 18% म्हटलं. 18चे 18% म्हणजे 18 × 18. पुस्तकातलेच प्रश्न आहे 18 × 18. तर 18 × 18 जर म्हटलं तर 324. 2 घर सरकवायचं उत्तर आलं आपलं किती 3.24. किती वेळ लागला सोडवायला
विदिन सेकंद. तुम्हाला गुणाकार भागाकार हे यायला पाहिजे, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी. तेच करत आहे मी, गुणाकार करत आहे आणि आलेल्या उत्तराला उजवीकडून 2 घर सरकवत आहे. आपण याला सोडवताना काय करतोय तर आपण असं करतोय 18 × 18 भागिला 100. याचं आपण काटकूट करतोय, वेळ ह्याच्यामध्ये आपला जातोय ना. बघा तुम्ही करत असेल याच्या आधी, मला माहीत नाही तुम्ही कसं सोडवत होते. जसे सोडवत असेल तुम्हाला येत असेल, पण वेळेचा फरक पडतो. ठीक आहे. एक्झामला वेळ का नाही पुरत त्याचं कारण आहे की आपले कॅल्क्युलेशन व्यवस्थित नाही किंवा कॅल्क्युलेशन फास्ट नाही, त्याच्यामुळे आपल्याला वेळ पुरत नाही. ठीक आहे. किती सोपं आहे. 18चे 18% म्हटलं मी काहीच नाही केलं. 18 × 18 मला माहीत आहे म्हणजे 18चा वर्ग 324. अरे उजवीकडून 2 घर सोडणार, 2 घर सोडल्यावर किंवा 2 संख्या सोडल्यावर उत्तर आलं किती माझं 3 पॉईंट किती 24. इतकं सोपं आहे. फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे की आपण काय करतोय, अप्रोच पाहिजे. नाही तर आपण असं करतोय, मी इथं भागतोय 2 न भागतोय 3 न भागतोय, कॅल्क्युलेशनच करतो. मग 2-3 मिनटं जातात, एक्झामला पूर्ण घाम फुटतो की एकाच प्रश्नाला 3 मिनटं एवढ्या सोपायला, तर पुढचे प्रश्न तर वाचायची बाकीच आहे. अरे नको करू, प्रॅक्टिस कर आणि समजून घे की आपल्याला करायचं काय एक्झामला. ते जर कळालं ना आपल्याला अप्रोच, बघा मी वारंवार म्हणतो की आपला अप्रोच क्लिअर पाहिजे, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. अप्रोच जर क्लिअर असेल आपले की एखादा प्रश्न पाहिल्यावर कसं सोडवायचं, तर आपल्याला वेळच लागत. किती वेळ लागतो याला सोडवायला आता तुम्ही बघा. याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते भाऊ, प्रॅक्टिसशिवाय काहीच येत नाही. जर मी इथं बोलतोय तुम्हाला वाटत असेल की मास्तर काय एकदम फास्ट आन्सर काढतोय, पण त्याच्यासाठी आपल्यालाही प्रॅक्टिस करावं लागते. आपल्याला म्हणजे तुम्हाला करावं लागेल प्रॅक्टिस. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे आहे बघा. 1520चे 12%. 1520चे 12% म्हटलं 1520चे 12%. तर 12% तर 12 भागिला 100 लिहून कॅल्क्युलेशन करू शकता. मी काय म्हटलंय, त्रास जाते तर सरळ गुणा आणि उत्तर काढा. कसं काढा बघा, तुमच्याकडं अप्रोच, तुमच्याकडं मेथड आहे 12 भागिला 100 करा, याला फ्रॅक्शनमध्ये करा. आता 12%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो आपण, तर 3 भागिला ठीक आहे 25 लिहितो. ते तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे. आता ते येत नाही तर प्रॅक्टिस करावी लागेल भाऊ. ठीक आहे. आता इथं सरळ जर गुणाकार करतो म्हटलं काय येणार आहे, 0 12 2 24 2 12 5 60 60 आणि 2 62. हातचाला राहिले किती 6 12 1 12 12 आणि 6 18. उजवीकडून 2 संख्या सोडल्या तर उत्तर आलं किती माझं 182.40. झालं आन्सर. किती वेळ लागला मला सांगा. 182.40. 2च घर का सरकवले तुम्हाला समजलं असेल. हे बेसिक प्रश्न आहे जे आपल्याला यायला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न असेच येतात, आपण इथं चुकतो. चुकण्यासारखे काय त्याच्यामध्ये काहीच नाही. ठीक आहे. 1520 ओके. चला कॅल्क्युलेशनमध्ये गडबड झाली असेल तर मला पुन्हा एकदा रिपीट करतो. 12 0 0 12 2 24. हातचाला किती 2. ठीक आहे. 182.40. ठीक आहे. बघा 1520चे 12%. पुन्हा आय थिंक ऑप्शन चुकले असेल किंवा आपलं कॅल्क्युलेशन एकदा आपण चेक करून घेऊ. ठीक आहे. 1220चे 12% म्हटलं 1520चे 12%. चला कॅल्क्युलेशन करू. 12 0 0 12 2 24. हातचाला 2 12 5 60 60 आणि 2 62. हातचाला 6 12 1 12 12 आणि 6 18. नाही आपलं बरोबर आहे 182.40. कदाचित ऑप्शन चुकले. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे येऊ आपण. पुढचा प्रश्न काय सांगतोय ते तसेच प्रश्न आहे. ठीक आहे. अप्रोच बघायचं की कुठं काय करायचं. ठीक आहे. आता ते अप्रोच जर कळालं की प्रत्येक ठिकाणी असंच करायचं का नाही, जिथंही फ्रॅक्शनमध्ये आपल्याला रूपांतर करता येत नाही तिथं असं करायचं, जिथं रूपांतर करता तिथं रूपांतर करा. बघा पुढचा प्रश्न तसंच आहे की 960चे 37.5%. आता मी याला काढत नाही बसणार. 960 37 म्हणजे 3 भागिला 8 8 1 8 8 1 8 8 2 16 12 3 36 360. खतम झालं आहे माझा आन्सर. बघा काय केलं आहे मी, काय केलं आहे का, मला हे माहीत होतं की 37.5% आपण अपूर्णांकात काय लिहू शकतो 310. इथं गुणाकार केला का मी नाही. का नाही केलं, कारण की याची किंमत मला अपूर्णांकात माहीत आहे. हे आलं कुठून सर, बघा आता ते एक्सप्लेन करून देतो थोडंसं की आलं कुठून. याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. बघा मी एक किंमत सांगितली होती की 12.5%ला अपूर्णांकात लिहिताना काय लिहितो आपण 1 भागिला 8. हे झालं किती रे 37.5%. मग 37.5% म्हणजे 12च्या किती पट आलं 3 पट. तर इथे तिप्पट करा तर 3 किती 8 झालं ना. तेच वापरलं मी. 37.5%ला अपूर्णांकामध्ये लिहिताना मी काय लिहिलं 3/8 लिहिलं. तेच केलं. पण आता एकदम स्लो सांगतो की मास्तरनं काय केलं आहे हे समजलं. 12.5% म्हणजे 110. तर 37.5% म्हणजे किती 37.5% म्हणजे 12.5च्या तिप्पट. तर 1/8ची तिप्पट काय होते 3/8. ठीक आहे. हे जर आपण लिहितो म्हटलं याचा वापर बघा तुम्ही बघितलं असेल कुठं किंवा कधी पाहिलं असेल तर कसं आहे
आता ही वाफर आहे मी बेसिककडे थोडंसं कल कमी ठेवला, कारण की तेवढं तुम्हाला येत असेल असं आपण गृहीत धरून इथं शिकवतो आहे, ठीक आहे. कारण की आपल्या इथं फाउंडेशन बॅच नाही आहे. आपल्याला इथं काय घेतो आहे आपण राणे सरांची सिरीज किंवा राणे सरांचं पुस्तक आपल्याला पूर्ण करून द्यायचं आहे, ठीक आहे. त्या उद्देशाने मी घेतो आहे. जर मी बेसिक पण इथं घेत राहिलो तर आपल्याला भरपूर वेळ लागेल, ठीक आहे. आता बस तरी सांगतोय आता की 12.5% फ्रॅक्शनमध्ये लिहिताना काय लिहिलं होतं 1/8. हे कसं आलं होतं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 12.5, ठीक आहे. 12.5 म्हणजे किती आलं तुमचं 1/8. मग 37.5% याच्या किती पट आलं 12.5च्या तिप्पट, तर वरती लिहायचं 3/8. पुढचं काय येणार आहे 62.5% म्हणजे किती 12च्या किती पट आहे 5 पट आहे. चेक करा तुम्ही, तर 5 भागिले काय 8. पुढचं आहे तुमचं 87.5%. त्याला आपण लिहिताना काय लिहू शकतो 7/8. आणि 12×7 = 84 आणि अर्धा गुणिला 7 3.5 हे यायला पाहिजे कॅल्क्युलेशन. तर 7/8 हेच वापरलं आपण. मग 37.5%ला अपूर्णांकात आपण लिहिलं काय. आता याला सोडवतो म्हटलं 37 भागिले 100 करायचं का नाही. मी काय म्हटलं तुम्हाला 3-4 मेथड यायला पाहिजे. कुठं आपल्याला काय अप्लाय करता आला पाहिजे, म्हणजे कुठं आपण काय अप्लाय करू शकतो, म्हणजे वापरू शकतो आणि उत्तर लवकर काढू शकतो. याच्यासाठी आपल्याला सगळं माहीत पाहिजे. एका मेथडनं जमत नाही, ठीक आहे ना. इथं आपण स्लो जर जातो म्हटलं तर 960 गुणिला 37.5%ला आपण अपूर्णांकात काय लिहिलं आहे. आता इथंच आहे तुमच्या डोळ्यासमोर की 3/8. इथं 3/8. हे माझ्यासाठी सोपं झालं. आता सोपं झालं. कॅल्क्युलेशन जर करतो म्हटलं तर हे 8×1 उरला 1, 8×2 = 16, 120, 12×3 किती 36. तर उत्तर आलं किती 360. किती वेळ लागला. स्वतःला प्रश्न करा आणि विचारा की आपण किती तत्पर आहे हे सोडवण्यासाठी, ठीक आहे ना. आपल्याला अजून किती मेहनत करावी लागेल कॅल्क्युलेशन किंवा आपली स्पीड वाढवण्यासाठी. ते तुमच्यावर आहे. तुम्हाला जेवढं प्रॅक्टिस करसाल तेवढे तुमची स्पीड वाढेल, ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न तसंच दिलेला आहे त्यांनी, जसे मी सांगितले तुम्हाला. पुढचा प्रश्न कसा दिला आहे तिकडे येऊया. तसाच आहे जे मी आत्ता म्हटलं या ॲप्लिकेशनवरच आहे. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न सांगतोय 288चे 62.5%. 288चे 62.5% त्यांनी म्हटलं आहे, ठीक आहे. 200 किती 88चे 62.5% म्हणजे 62.5%. मग याला लिहायचं का 62.5 भागिले 100. मग कॅल्क्युलेशन करतो, वरचा पॉईंट गेला खाली 0 आला. नाही, 62.5%ला आपण अपूर्णांकामध्ये लिहिताना काय लिहितोय मी आत्ताच म्हटलं तुम्हाला 5/8 आणि 288. बघा 288 गुणिला 5/8 आलं. आणि 62.5%ला आपण फ्रॅक्शनमध्ये लिहिताना 5/8 लिहितो 8. कॅल्क्युलेशन करा, माझ्यासाठी सोपं झालं. आता 8×1 8, 8×3 किती 24, उरले किती 4, 8×6 48, 36 गुणिला 5, ठीक आहे. 36 गुणिला 5 किती 180. हे गुणाकार आपल्याला यायला पाहिजे, ठीक आहे. आता गुणाकार करा, 5×6 30, उरला 3, 5×3 15, 3 18 किती 180. बघा आता बेसिकनं जर जातो म्हटलं 62.5 भागिले 100 तर तुम्हाला 1-2-3 मिनिट कमीत कमी 1-2 मिनटं तरी लागेल. तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तरी तुम्हाला 1 मिनटं तरी लागेल. आपल्याला 1 मिनटं तरी लागलं का इथं. आपण विदिन 10-15 सेकंदात किंवा 20 सेकंदात सोडवलं. वाचला आपला वेळ, किती वेळ वाचला आपला 20-30 सेकंद. एका प्रश्नावर जर 30-40 सेकंद आपण वाचवत असेल तर एक्झामला 100 प्रश्न असतात. 100 प्रश्नावर किती वेळ वाचेल, ठीक आहे. मग जो प्रश्न अवघड आहे, जर आपण हे वेळ वाचवला तो प्रश्न ते वेळ आपण अवघड प्रश्नाला देऊ शकतो. जर सोप्या प्रश्नाला जर वेळ आपण जास्त दिला तर अवघड प्रश्न एक्झाममध्ये आपल्याला वाटणार आहे आपण ते सॉल्वच करू शकत नाही, ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. पुढचा प्रश्न काय तसंच आहे बघा. 1960चे त्यांनी प्रश्न दिला की 1960चे 87.5%, ठीक आहे. काय म्हटलं मी 1960चे प्रश्न देताना त्यांनी देऊन दिलं की 1960चे 87.5%. यालाही आपण सोडू शकतो, काही अवघड नाही. ते अवघड नाही. मी आधीच म्हटलं की 87.5 याला फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकात आपण लिहिताना काय लिहून दिलं मी 7/8. मग हे 7/8 मध्ये सांगितले तुम्ही, हे घरी प्रॅक्टिस करायचं. 7/8 आणि हे 1900 किती 60. कॅल्क्युलेशन करा. 8×1 आणि हा नंबर 100% यानं भाग जाणारा असणार. 100% सांगते मी. 8×1 8, इथं 8×2 16, उरले किती इथं ते बघा. आता 8×2 16, 3, 8×4 32,
ठीक आहे, सॉरी इथं 8 चूक 32 उरले किती 4, 8 पंचे 40, 245 गुणिले 7 हे तुमचं उत्तर येणार आहे. जे काय आन्सर येणार, आता एवढं कॅल्क्युलेशन तर आपल्याला जमते, जमत नाही हा भाग नाही. 5 7 35 हातचाला 3 किंवा 7 5 35 हातचाला 3, 7 चूक 28 आणि 3 31 उरले किती 3, 7 1 7 2 14 आणि 3 किती रे 17. तर आलं उत्तर किती माझं 1715. कॅल्क्युलेशन बघा किती कॅल्क्युलेशन करतोय आपण. कॅल्क्युलेशनवर जोर द्या. मी वारंवार म्हणते हे बेसिक भाग आहे आपला, तुम्हाला समजला असेल. बराच भाग याच्यातला समजला असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया आपण. बघा पुढचा प्रश्न आहे 25चे 2.5%. मजेशीर आहे बघा, 25चे 2.5%. अशा 25चे 2.5%ला जर मी 25% जर समजलं तर किंमत काय येणार बघा. आता लक्षात घ्या, त्यांनी प्रश्नामध्ये देताना काय दिलं की 25चे किती 2.5%. मी याला 25 जर समजलं, 25 गुणिले 25 तर 25 गुणिले 25 येते किती 625. कोणता अप्रोच कुठं वापरायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे ना. काय म्हटलं मी 25ला 25%च मानलं मी, तर किती आलं 625. अच्छा इथं 25% आला असतं तर उत्तर किती आलं असतं आपलं 6.25. का? कारण की मी काय म्हटलं होतं गुणून 2 आलेल्या उत्तराच्या उजवीकडून 2 संख्या सोडून उत्तर देणे. जर समजा इथं पॉईंट नसता तर काय आलं असतं 6.25. पण इथं पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे टोटल झाले किती 100चे 2 आणि हा एक 3 म्हणजे उजवीकडून किती संख्या सोडायच्या 3. तर आलं किती आपलं उत्तर 0.625 झालं आपलं आन्सर. ठीक आहे, याला तुम्ही फ्रॅक्शनमध्ये करू शकता. 2.25 तर सर तुम्ही सांगितलं नाही, याला 25 मान 1 भागीला किती कर 4 कर, उत्तर काढ आणि त्याचे अर्धे कर. सॉरी 1 घर सरकून घे तरी उत्तर निघते. उत्तर निघत नाही हा भाग नाही आहे. कन्सेप्ट आणि अप्रोच मी वारंवार म्हणतोय, कन्सेप्ट म्हणजे तुमचं बेसिक खूप क्लिअर पाहिजे. बेसिक जर क्लिअर असेल तर आपण प्रश्न सहज सॉल्व्ह करू शकतो. समजला असेल. ठीक आहे, मी काय काय घेतलं एकदा रिपीट करून देतो. शेकडेवारी म्हणजेच काय एखाद्या संख्येची तुलना 100 सोबत करणे. त्याच्यानंतर अपूर्णांकाला शेकडेवारीत रूपांतर करताना गुणीला काय घेणे म्हटलं होतं मी 100. आणि जेव्हाही शेकडेवारीला अपूर्णांकात आपल्याला कन्वर्शन करायचं असेल तेव्हा भागीला काय घ्यायचं 100. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काही अप्रोच बघितले की शेकडेवारी किंवा शेकडा कसा काढायचा एखाद्या संख्येचा ते बोललोय. ठीक आहे, आणि इथपर्यंत आपण आलोय. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल व्यवस्थित. ठीक आहे, पुन्हा प्रॅक्टिस करायची. जेवढे प्रश्न मी आज घेतले ठीक आहे तेवढी प्रॅक्टिस करा. तुमच्याकडे जेही पुस्तक आहे कोणतेही पुस्तक असेल त्याची प्रॅक्टिस करा. जेवढेही प्रश्न मी आज घेतले हे सगळे प्रश्न राणे सरांच्या पुस्तकातले आहे. ठीक आहे, लहान लहान प्रश्न होते तर आपण स्क्रीनवर ते प्रश्न आणले नाही, पेननंच लिहिले मी आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करून दिले. बघा आज तुम्ही काय शिकले, काही नवीन शिकले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा हा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. हा ठीक आहे, चला समजलं इथपर्यंत. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, थांबतोय. धन्यवाद.